स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. संजय काकांचं यू-टर्न, काकांसाठी भाजप प्रवेशाचे दरवाजे झाले खुले. सांगली जिल्ह्याच्या राजकारणाची समीकरणं पुन्हा बदलणार. तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये. विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू. तर मग एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्रासमोर विटा. संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, JEE, CET, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेत काल नाट्यमय घडामोडी घडल्या. काही दिवसांपासून सांगली जिल्हा परिषदेत कोणाची सत्ता येणार याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या होत्या. अखेर यात महाविकास आघाडीला यश मिळालं. परंतु या सगळ्या घडामोडीत सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील हे चर्चेत राहिले. कारण गेल्या अनेक दिवसांपासून ते आपली राजकीय वाटचाल शोधतायत. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्ष बदलत राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर मात्र त्यांचं या पक्षात मन रमत नव्हतं. पुन्हा ते भाजपमध्ये जाण्यासाठी आसुसलेले होते. परंतु स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. अनेकदा त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन त्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु यात त्यांना यश येत नव्हतं. सध्या सांगली जिल्हा परिषद कोणाच्या ताब्यात जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. गेल्या महिन्याभरात या सत्तेसाठी अनेक खेळ्या झाल्या. यात राष्ट्रवादीनं दोन्हीकडे पर्याय दिला होता. यामध्ये महायुती धर्म म्हणून संजय काकांचा महायुती समितीत जाण्याचा प्रयत्न होता. तशी त्यांनी सहकारी नेत्यांनाही गळ घातली. परंतु शेवटी शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, विलासराव जगताप यांनी मात्र महाविकास आघाडी सोबतच जाण्याचा निर्णय घेतला होता. परिणामी संजय काकांनाही इच्छेला मुरड घालत महाविकास आघाडी सोबतच राहावं लागलं होतं. अगदी सर्व महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे सर्व सदस्य सहलीला जाण्यापासून ते अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या पूर्वसंध्येला नेत्यांच्या बैठकीपर्यंत संजय काका पूर्णपणे त्या बाजूनेच होते. परंतु अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्यानंतर मात्र संजय काकांनी निर्णय बदलला आणि महायुतीची वाट धरली. त्यासाठी ते कराडला महाविकास आघाडीच्या नेत्यांसमवेत बैठकीला पोहोचले. ते राष्ट्रवादीचे सदस्य महायुतीकडे नेण्याच्या दृष्टीने लव्याजव्या समवेतच. त्यामध्ये 2 सदस्यांना ते तिथून बाहेर काढू शकले. मात्र अन्य 4 सदस्यांनी त्यांच्या नेत्यांच्या आदेशानुसार नकार देत महाविकास आघाडीचाच रस्ता धरला. परिणामी संजय काका भाजपला सत्तेचा सोपान गाठण्यासाठी मदत करू शकले नाहीत. तरी देखील त्यांनी मजबूत विरोधक म्हणून सदस्य संख्येत भर घालण्यासाठी मोलाची जबाबदारी पार पाडली. एवढंच काय तर भाजपमधील स्थानिक नेत्यांचे अंतर्गत मतभेद विसरून ते थेट जिल्हा परिषद निवड प्रक्रियेत ठाण मांडून राहील. त्यासाठी कालपर्यंत सोबत असलेल्या महाविकास आघाडीच्या विरोधातही ते उभे टाकले. ही भाजपच्या दृष्टीने मोठी जमेची बाजू ठरली. साहजिकच जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक त्यांच्या दृष्टीने बाजीगर ठरली आहे. यातूनच त्यांची वाटचाल आता पुढे भाजपच्या सलगी आणि प्रवेशापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.